नवीन लग्न झालं, नवरा करायचा विचित्र संबंध। प्रेक्षकांनो, ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर जवळील। एक सामान्य पण स्वप्नाने भरलेली मुलगी, तिचं नाव अलका होतं। अलका मूळची बीड जिल्ह्यामधील होती। तिचे वडील प्रभाकर एक साधे शेतकरी होते। गरिबीचा सामना करतच त्यांनी अलकाला शिकवलं आणि वाढवलं देखील। आई वडिलांची एकच आशा होती, आपली मुलगी मोठ्या शहरामध्ये जाईल, आनंदामध्ये संसार करेल। एक दिवस प्रभाकर यांना एक चांगलं स्थळ चालून आलं, पवन मुटेकर याचं। छत्रपती संभाजीनगर मधील हा तरुण होता। पवनकडे कंपनीमध्ये कायमची नोकरी होती, 5 एकर शेती होती आणि स्थिर असं जीवन देखील होतं। आता अलकाच्या वडिलांना वाटलं, हा मुलगा आपल्या अलकासाठी योग्य आहे। पवन बीडला आला। अलकाला त्यानं पाहिलं, ती सुंदर, सभ्य आणि शिकलेली देखील होती। पवनच्या मनात देखील तिच्याबद्दल समाधान निर्माण झालं। दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि त्यांच्या संसाराचं स्वप्न आता सर्वांसमोर उभं राहिलं। गरिबी असून देखील प्रभाकर यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात करण्याचं ठरवलं। गावातील लोकांनी त्यांना मदत केली। आनंदामध्ये, गर्वाने आणि भरभराटीच्या आशेने अलका आता सासरी गेली। तिच्या आयुष्यामध्ये आता नवीन अध्याय सुरू झाला होता। लग्नाच्या पहिल्या महिन्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं। पवन आणि अलका दोघंही प्रेमाने एकमेकांशी बोलत होते, पण हळूहळू आता अलकाच्या लक्षात यायला लागलं, पवन हा आधीसारखा आनंदी राहत नाही। रात्री वागणं विचित्र होतं आणि काही दिवसामध्येच पवनने आता दारू पिणं देखील सुरू केलं होतं। अलका समजून घेत राहिली, पतीचं मन जिंकण्यासाठी सर्व काही करत राहिली, पण दिवसेंदिवस पवनचा त्रास हा वाढतच चालला होता। तो नुसताच तिला शारीरिकरित्या त्रास द्यायचा नाही, तर तिला मानसिकदृष्ट्या देखील तोडण्याचा प्रयत्न करत होता। एक दिवस अलकाला संशय आला, पवनचं कोणाशी तरी नातं असावं असं तिला मनोमन वाटत होतं। शोध घेतल्यानंतर तिला मात्र धक्काच बसला। पवनचं दुसऱ्या एका मुलीशी अनैतिक संबंध होते। जेव्हा अलकाने हे सगळं त्याच्या समोर मांडलं, तेव्हा तिला आता त्याने मारहाण केली आणि पवन तिला म्हणाला, तुला काय करायचंय, मी बाहेर काय करतो याचं। काही महिन्यांनी अलकाला कन्यारत्न प्राप्त झालं। त्यानंतर आता तिला वाटलं, आता तरी आपला पती बदलेल, पण काहीच बदल झाला नाही। उलट पवन आणखी जास्तच हिंसक झाला। तिच्या विरोधात संसारचे देखील वागणं आता कठोर होत गेलं। एकदा तर अलका इतकी त्रासली होती की ती माहेरी निघून गेली। वडिलांनी तिला समजावलं, थोडे दिवस इथं राहा। पवनने नंतर येऊन त्यांची मनधरणी केली। गावातील लोकांसमोर बैठक बसवण्यात आली। अलका पुन्हा आपल्या सासरी गेली, पण सुखाचा काळ फार कमी होता। पवन पुन्हा त्या मुलीच्या संपर्कामध्ये आला, पुन्हा दारू पिऊ लागला, पुन्हा मारहाण करू लागला, अपमान करू लागला। अलकाने शेवटी एक दिवस आपल्या आई वडिलांना पुन्हा फोन केला, मला हा त्रास सहन होत नाही, मला तुम्ही इथून घेऊन जा। वडील म्हणाले, उद्या येतो। पण त्या रात्री अलकाने खूप जास्त विचार केला, मी जर माहेरी गेले तर काय होणार, आई वडिलांना आपला त्रास होईल, आणि तिने भयानक असा निर्णय घेतला। तो तिचा शेवटचा निर्णय होता। मध्यरात्री तिनं स्वतःचं जीवन संपवलं। आता अर्ध्या रात्री 1.5 वर्षाच्या मुलीच्या रडण्याच्या आवाजावरून सासरच्यांना समजलं की अलका या जगात नाही, आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। गुन्हा नोंदवण्यात आला। आता त्यानुसार सासरच्या लोकांना अटक देखील करण्यात आली। पण एका वडिलांची मुलगी गेली होती, एका लहानग्या मुलीची आई गेली होती। हे सगळं दुःख कधीच पुसलं जाणार नाही, आणि म्हणूनच लग्नाआधी फक्त स्थैर्य न पाहता तो मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची मूल्य आणि माणुसकी या सगळ्यांचा विचार आपण जरूर करायला हवा। यामधून आपल्याला एक सामाजिक असा संदेश मिळतो। कधी कधी मुलींचा संसार टिकवण्यासाठी संघर्ष इतका असह्य होतो की तो शेवटचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। समाजाने, कुटुंबाने आणि कायद्याने अशा प्रसंगी तात्काळ पाठिंबा देणं गरजेचं आहे, आणि ही काळाची गरज देखील आहे। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका।
त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि सबस्क्रिप्शनच्या शेजारील जे बेल आयकॉनचे बटन आहे ते बटन देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येईल आणि अशा घटनांपासून सावध देखील होता येईल। धन्यवाद।